नमस्कार विद्यार्थी मित्र हो. श्री वारणा विद्यालय वारणानगरच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील घटक क्रमांक 6 ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण या प्रकरणाची आज सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, गेल्या वर्षी आपण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांच्या वर्गीकरणाची माहिती अभ्यासली होती. त्या माहितीची ओक तक्त्याच्या साहाय्यानं आपण उजळणी करूया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांचे वर्गीकरण 5 किंगडम म्हणजे 5 सृष्टीत केले आहे. फर्स्ट किंगडम किंगडम मोनेरा म्हणजे सृष्टी मोनेरा. सेकंड किंगडम किंगडम प्रोटिस्टा म्हणजे सृष्टी प्रोटिस्टा. थर्ड किंगडम किंगडम प्लांटी म्हणजे सृष्टी वनस्पती. फोर्थ किंगडम किंगडम फंगी म्हणजे सृष्टी कवक. अँड फिफ्थ किंगडम किंगडम ॲनिमेलिया म्हणजे सृष्टी प्राणी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव मुख्य 2 गटात विभागले आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेनली डिवाइड इंटू 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट. प्रोकॅरियोटला आपण आदिकेंद्रकी म्हणतो आणि युकॅरियोटला आपण दृश्यकेंद्रकी म्हणतो. प्रोकॅरियोटिक सेल आदिकेंद्रकी पेशी म्हणजे अशी पेशी की ज्या पेशीच्या अंगकाभोवती आवरण नसते. सेल ऑर्गनेल्स विदाउट बाउंडेड विथ अ मेम्ब्रेन. अशा सजीवांचा एक गट म्हणजे एक सृष्टी किंगडम मोनेरा. सृष्टी मोनेरा किंगडम मोनेरामध्ये एक पेशीय जीवांचा समावेश होतो. युकॅरियोटला आपण दृश्यकेंद्रकी म्हणतो. युकॅरियोटिक सेल म्हणजे दृश्यकेंद्रकी पेशी की ज्या पेशीच्या अंगकाभोवती आवरण असते. सेल ऑर्गनेल्स बाउंडेड विथ अ मेम्ब्रेन. युकॅरियोट अगेन डिवाइड इंटू 2 ग्रुप्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे दृश्यकेंद्रकीचे 2 गटात वर्गीकरण होते. पहिला गट एक पेशीय सजीव आणि दुसरा गट बहुपेशीय सजीव. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे एक पेशीय सजीवांची सृष्टी किंवा किंगडम म्हणजे किंगडम प्रोटिस्टा, सृष्टी प्रोटिस्टा. म्हणजे किंगडम प्रोटिस्टामध्ये जे एक पेशीय जीव असणार आहेत त्या एक पेशीय जीवामध्ये पेशीच्या अंगकाभोवती आवरण असणार आहे. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे बहुपेशीय सजीव परत 2 गटात विभागला आहे. पहिला गट विथ सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका असणारे आणि दुसरा गट विदाउट सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका नसणारे. म्हणजेच असे बहुपेशीय सजीव की ज्या सजीवांच्या पेशीमध्ये सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका आहे. तर दुसरा गट म्हणजे विदाउट सेल वॉल म्हणजे की ज्या सजीवांच्या पेशीमध्ये पेशीभित्तिका नाही. विथ सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका असणाऱ्या सजीवांचे परत 2 गटात वर्गीकरण केले आहे. ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. तर हेट्रोट्रॉप्स म्हणजे परपोषी, अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे. ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी आणि वनस्पती या स्वयंपोषी असतात. म्हणून तिसरी सृष्टी ही वनस्पतीची आहे, किंगडम प्लांटी. तर हेट्रोट्रॉप्स म्हणजे परपोषी आणि विथ सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका असणारे परपोषी जीवांची सृष्टी म्हणजे सृष्टी कवक, किंगडम फंगी. विदाउट सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका नसणारे म्हणजेच ज्या सजीवांच्या पेशीमध्ये पेशीभित्तिका नाही अशा बहुपेशीय सजीवांची सृष्टी म्हणजे किंगडम ॲनिमेलिया म्हणजे सृष्टी प्राणी. प्राणीसृष्टीमध्ये सर्व प्राण्यांचा समावेश होतो. देअर इज ग्रेट डायव्हर्सिटी अमंग द ॲनिमल्स ऑन द अर्थ म्हणजेच प्राण्यांच्या बाबतीत प्रचंड विविधता दिसून येते. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल वेअर ॲज सम आर टू बिग म्हणजेच काही प्राणी खूप छोटे असतात तर काही प्राणी खूप मोठे असतात. सम ॲनिमल्स आर टेरेस्ट्रियल वेअर ॲज सम ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक म्हणजेच काही प्राणी जमिनीवर राहतात तर काही प्राणी पाण्यात राहतात. सम ॲनिमल्स हॅव स्केल्स ऑन स्किन वेअर ॲज सम हॅव फिदर्स ऑर हेअर्स म्हणजेच काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात तर काहींच्या त्वचेवर पिसे किंवा केस असतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीत ह्यूज डायव्हर्सिटी म्हणजेच प्रचंड विविधता दिसून येते. अकॉर्डिंग टू रिसंट स्टडीज एस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल स्पेसीज ऑन अर्थ इज अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन्स म्हणजेच नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज वर्तवला गेला आहे. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पेसीज म्हणजेच प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणे केवळ अशक्य आहे. However, if groups and subgroups of animals are formed depending upon the similarities and differences, it will
मेक इट व्हेरी इझी टू स्टडी सच वास्ट व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. म्हणजेच जर प्राण्यांचे साम्य आणि फरकावर आधारित गट आणि उपगट तयार केले तर या प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणे खूप सोपे होते. तर आता बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरणाचे फायदे अभ्यासूया. ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राणी वर्गीकरणाचा पहिला फायदा, स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट म्हणजेच प्राण्यांचा अभ्यास करणं सोयीस्कर होतं. सेकंड बेनिफिट, स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टूड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल ग्रुप. म्हणजेच एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्याविषयी माहिती मिळते. थर्ड बेनिफिट, इट गिव्ज आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन म्हणजेच प्राणी उत्क्रांत कसे झाले याविषयी माहिती मिळते. फोर्थ बेनिफिट, ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरेसी म्हणजेच प्राणी वर्गीकरणामुळे प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता येते. फिफ्थ बेनिफिट, इट हेल्प्स टू अंडरस्टूड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजेच प्राणी वर्गीकरणामुळे प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. सिक्स्थ बेनिफिट, इट हेल्प्स टू अंडरस्टूड द हॅबिटॅट ऑफ ईच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर म्हणजेच प्राणी वर्गीकरणामुळे प्रत्येक प्राण्याचा अधिवास म्हणजे राहण्याची जागा व निसर्गातील नेमके स्थान समजायला मदत होते. लास्ट बेनिफिट, इट हेल्प्स टू अंडरस्टूड व्हेरियस ॲडॅप्टेशन्स शोन बाय ॲनिमल्स म्हणजेच प्राणी वर्गीकरणामुळे प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची माहिती मिळते. तर एवढे बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच प्राणी वर्गीकरणाचे एवढे फायदे आहेत. तर आजचा अभ्यास, पहिला प्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट म्हणजे पुढील ओक तक्ता पूर्ण करा. दुसरा प्रश्न, राईट शॉर्ट नोट बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच टिप लिहा प्राणी वर्गीकरणाचे फायदे. हे 2 प्रश्न वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.